मला माहिती नाही आहे इथून समुद्रकिनारा किती लांब आहे, पण इथे सुपारीच्या बागा खरंच खूप आहेत संख्येने आणि एक छानपैकी असं म्हणजे सुंदर आल्हादायक वातावरण आहे. आपल्या बेळगावला वगैरे कसं आहे ना तसं वातावरण आहे इकडे. अरे बोला की सगळेच अटेन्शनमध्ये अन्न म्हणा ना त्यांना झाडी डोंगर हॉटेल लय आणखीन एक सांगण्यासारखी गोष्ट आहे बरं. आपण उत्तर भारतात जातो तेव्हा हिंदीवर आपलं भागून जातं, पण दक्षिण भारतामध्ये भाषेचा खरंच खूप प्रॉब्लेम येतो. एक तर इकडे सगळे कन्नड आहे आणि लोक सहसा हिंदी बोलत नाहीत आणि हिंदी बोलत नाहीत. नमस्कार मंडळी. कर्नाटक राज्यामध्ये काल इथे आम्ही म्हणजे शिवमोगा नावाचं एक ठिकाण आहे जे वाईल्ड सेंच्युरीसाठी प्रसिद्ध आहे. तर आम्ही इथं आलेलो आहोत. साधारणतः कोल्हापूरपासून 450-450 किलोमीटर अंतर आहे. काल दिवसभर इथं प्रवास करून आलो. येताना फुल धमाल मजा केली, गाणी म्हटली, आंबे खाल्ले मध्येच, आणखीन बरेच एन्जॉय करत आलो आणि इथे शिवमोगाला आलेलो आहोत. तर हे जे ठिकाण आहे ते वाईल्ड सेंच्युरीसाठी प्रसिद्ध आहे आणि आता सकाळचे 7 वाजलेले आहेत. आमच्या सगळ्यांचं आवरलेलं आहे. इथे जंगलामध्ये अशी 2 ठिकाणं आहेत तिथे म्हणजे सकाळी सकाळी हत्ती आंघोळ करायला येतात किंवा वाघ किंवा इतर जंगली जे प्राणी आहेत त्यांचं दर्शन होण्याची शक्यता आहे. तर आता आम्ही तिकडे चाललेलो आहोत. बघूया आता कोणते कोणते प्राणी आपल्याला पाहायला मिळतात ते. तर चला मंडळी जाऊयात आता तिकडे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सांग कुठे जाणार आहे आपण? आता आपण हत्ती आंघोळ करताना बघायला जाणार आहे. त्या ठिकाणाचं नाव सॉरी ठिकाणाचं नाव सांगतो मी. म्हणूनच ते मराठी देवनागरी स्क्रिप्टमध्ये टाकलं. हां, आता आपण जिथं निघालो आहे तिथं सक्रेबैलू हत्ती कॅम्प म्हणून आहे. शिवमोगातनं आता ज्या हॉटेलला आपण थांबलो आहे त्याच्यात आम्ही नाश्ता करतो मथुरा हॉटेल. इथून हे 15 किलोमीटर अंतरावरती आहे आणि परत इथंच येऊन इथून 12 किलोमीटर अंतरावरती जो हा वाघ, सिंह आणि बिबट्यांचा जो हे आहे प्रकल्प आहे त्याचं पण नाव लय भारी आहे. मला त्याचं नाव सांगायचं आहे म्हणजे यांची नावं असं लक्षात राहणार नाहीत. त्यावरे कोप्पा लायन अँड टायगर सफारीकडे जायचं आहे आपल्याला. मंडळी, दक्षिण भारत सहलीचा आजचा हा आमचा दुसरा दिवस. आम्ही आता शिवमोगातून सक्रेबेले एलिफंट कॅम्पकडे निघालो आहोत. काल रात्री आम्ही येथे शिवमोगाला पोहोचलो तेव्हा गुगलवर इथली काही ठिकाणं सर्च केली होती. त्यापैकी हे एक ठिकाण आहे. असो, तर आमच्या या सहलीचा या आधीचा कोल्हापूर ते शिवमोगा प्रवासाचा व्लॉग तुम्ही पाहिला आहात का? पाहिला नसेल तर नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आपण आलेलो आहोत एलिफंट कॅम्प जवळ. एकदा विचारायला लागेल गाडी कुठे पार्क आतमध्ये आहे वाटतं पार्किंग. ते बघा तिकडल्या बाजूला आहे की रे गाडी पार्किंग आहे का ते? अरे गर्दी देखो गर्दी बघा. आमचा ना काहीतरी गोंधळ झालाय. म्हणजे जंगलातल्या हत्ती आंघोळ करतात असं मला वाटलं होतं. ते पाहायला आम्ही येतोय पण नाही, ते तो स्पॉट आहे आणि तो कमर्शियल आहे. नेमकं काय माहिती नाही आहे पण समोर ना तुफान गर्दी आहे. एवढं सकाळी म्हणजे आता 8 वाजलेले आणि इथं आम्ही आलेलो आहोत. तर बघूया, चला मी तुम्हाला दाखवते समोरची गर्दी. केवढी गर्दी आहे रे बाबा एवढ्या सकाळी सकाळी. काय आहे नेमका? हत्तीची आंघोळ. हत्तीची आंघोळ बघायला गर्दी बघा केवढी आहे. हे तिकीट घेतलं आम्ही पर पर्सन 50 रुपये आणि हत्तीची आंघोळ बघण्यासाठी 100 रुपये आणि ह्या कॅमेऱ्यासाठी 100 रुपये. तर प्रत्येकाला 150 रुपये असं तिकीट पडलं हे आणि हा कॅमेरा 100 रुपये असं आम्ही 5 जणांचं आता इथं तिकीट काढलेलं आहे. प्रचंड गर्दी आहे. तर बघूया आता काय आहे पुढे. ते समोर तळ दिसते इथे आणि हत्ती पण दिसत आहेत तिथे. तळ म्हणजे डॅम्प आहे. पहाट झाली, हत्तीची आंघोळीची वेळ झाली. बघा गर्दी. यात आता हत्ती शोधावा लागेल. दिसला
मोठा विनोद झालेला आहे इथं ना. त्या हत्तीला जाऊन आज आंघोळ घालायची आम्ही प्रत्येकी 100 रुपये भरून आलेलो आहोत तिथे. चला तिकीट काढलं. काय माहिती नाहीये काही धार्मिक कन्सेप्ट आहे का काय माहिती नाहीये, पण हत्तीला आत पाण्यात जाऊन आंघोळ घालण्यासाठी 100 रुपये आहेत आणि ते आम्ही आता तिथे 500 रुपये देऊन त्यात आलेलो आहोत. आंघोळ हत्ती करून घेतोय लोकांच्याकडून. चंगळ्या हत्तींची दिवसभर खाऊन पिऊन लोळून झाल्यानंतर सकाळी सकाळी इकडे आंघोळ घ्यायला येतात आणि चक्क लोक पैसे देऊन त्यांना आंघोळ घालतायत. आंघोळ घालायला का झोपवायला लागले शीतल. अर्धा पाऊण तास आंघोळ केलेली आहे कारण गरम पाणी होतं, फार छान वातावरण होतं तिथलं आणि एवढी आंघोळ केल्यानंतर आता या पाण्यात उतरण्याची. पण अरे तिकीट काढले आपण. नाही, ते बुद्धी विकत घेण्यासाठी की लँग्वेज प्रॉब्लेम असल्यानंतर काय काय अडचण येतात. कालचं वाचायला येत नव्हते. जिलेबी तर आम्ही 500 रुपये तिकीट काढून इथं आलोय आणि त्यामुळे त्या दोघी गेल्यात हातीला आंघोळ घालायला आत. तिकीट वाया जाऊ नये म्हणून. पाहिलं हे हत्तीचं पिल्लू एकटंच कसं मनमोरात पाण्यात डुबक्या मारत आहे ते. लोकांकडून आंघोळ करून घेणं याला कदाचित आवडत नाही असं दिसतंय. मग काय हत्तींना आंघोळ घालून कसं वाटलं? सकाळी मनसोक्त आंघोळ करून हत्तींना आंघोळ घालायला गेलो आम्ही. पण असं झालं की हत्तीनेच आम्हाला आंघोळ घातली. 100 रुपये हत्तीला आंघोळ घालण्याचे. फुल वसूल केले, धमाल केली. आम्ही आता ना शिवमोगा सिटीतून बाहेर पडलोय आणि चाललोय तिकडे अभयारण्याकडे. तर पूर्ण हिरवळ दिसते आजूबाजूला आणि इकडे ना सुपारीच्या अशा मोठ्या मोठ्या बागा आहेत आणि आधेमध्ये नारळाची पण झाडं दिसतात. मला माहिती नाही इथून समुद्रकिनारा किती लांब आहे, पण इथे सुपारीच्या बागा खरंच खूप आहेत संख्येने आणि एक छानपैकी असं म्हणजे सुंदर आल्हादायक वातावरण आहे. उन्हाळ्यात एवढं चांगलं आहे ते. खरंच आहे ना, म्हणजे दक्षिण भारतात उन्हाळ्यात यावं बाबा फिरायला. सुंदर वातावरण झालेले. आपल्या बेळगावला वगैरे कसं आहे ना तसं वातावरण आहे इकडे. अरे बोला की सगळेच अटेन्शन मध्ये अन्न म्हणा ना त्यांना झाडी डोंगर हॉटेल लय आणखीन एक सांगण्यासारखी गोष्ट आहे बरं. आपण उत्तर भारतात जातो तेव्हा हिंदीवर आपलं भागून जातं, पण दक्षिण भारतामध्ये भाषेचा खरंच खूप प्रॉब्लेम येतोय. एकतर इकडे सगळ्या जिलेब्या दिसत आहेत, कन्नड आहे आणि लोक सहसा हिंदी बोलत नाहीत आणि हिंदी बोलत नाहीत. अशा पद्धतीने हे एका भाषेचा अपमान करत आहेत आणि जे प्रेक्षक हो तुम्ही नाही भरपूर कमेंट करून निषेध व्यक्त करा. नाही अजिबात नाही. भाषा सगळ्या भाषा ज्या त्या ठिकाणी चांगल्याच असतात, श्रेष्ठच असतात. भाषेबद्दल असं काहीच नाहीये. पण हा आम्हाला जाणवलेला हा भाग आहे की उत्तर भारतामध्ये असं भाषेचा प्रॉब्लेम आला नाही, पण इकडे भाषेचा जबरदस्त प्रॉब्लेम येतोय. म्हणजे काल आम्ही हॉटेल शोधत होतो तर बराच गोंधळ झालेला होता. म्हणजे साइन लँग्वेजचा वापर करून आम्ही संवाद साधलेला आहे. म्हणजे मानवाच्या मूळ ह्याच्याकडे गेलेले होते ते. पण माणसं खरंच खूप छान आहेत, शांत आहे. मुळात ना आजूबाजूला दिसते की असं आपल्याकडे कसं पोस्टरबाजी वगैरे आहेत ना, असं काही नाही. खरंच निसर्ग त्यांनी असं स्वच्छ सुंदर ठेवलेला आहे. अजून एक मंडळी, दक्षिण भारतात आल्यावर अजून एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते, ती म्हणजे इथल्या शहरी ग्रामीण लोकांचा एज्युकेशन सेन्स जबरदस्त आहे. या लोकांच्या वागण्या बोलण्यात कमालीचं सौजन्य आहे. शिक्षणाचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येतो. असो तर आता आम्ही तायरेकोप्पा शिवमोगा झूला आलो आहोत.
शिवमोगा झूला आलेलो आहोत. पाहूया तिथे कोणते कोणते प्राणी पाहायला मिळतात. आम्ही तिकीट काढल्याने आता चाललोय बसमध्ये बसायला. बसमध्ये बसून मग आम्ही आता जंगल सफारी करणार. तर आपण ना कन्फ्युज ही गाडी आहे, यात बसून आम्ही आज जंगलामध्ये जाणार. आपण पिंजऱ्यात जाऊन बाहेर प्राणी ओपन करतात. मंडळी, दुपारचे 2 वाजलेले आहेत. आम्ही मस्तपैकी साऊथ इंडियन पद्धतीचं जेवण जेवलेलो आहोत. खूप सुंदर जेवण होतं. तांदळाची खीर मला विशेषतः फार आवडली आणि सांबार वगैरे होतंच. खूप स्वस्त जेवण आहे इकडे. आता गॅस महाग झालेला असल्यामुळे थोडं महाग, म्हणजे आम्हाला 140 रुपयाला थाली पडली, पण ते 100 रुपयाला असते इतर वेळी. असो, तर आता आम्ही शिवमोगातून बाहेर पडतोय आणि आता आम्ही चाललेलो आहोत हळेबीडूकडे. तेच हळेबीडू जे म्हणजे होयसाळांच्या साम्राज्यातील अतिशय प्राचीन मंदिरं जिथं आहेत ते हळेबीडू. तर आता आम्ही तिकडं निघालेलो आहोत. साधारणतः 4च्या दरम्यान आम्ही तिथे पोहोचू आणि तिथली काही प्राचीन मंदिरं पाहण्याचा आमचा इरादा आहे. ह्याच्या आधी मी आणि विशू गेलेलो आहोत, पण आमच्या ह्या मित्रमंडळींनी ते पाहिलेलं नाही आणि ते आवर्जून पाहावं अशी मंदिरं आहेत, म्हणून आता आम्ही तिकडे चाललेलो आहोत. मंडळी, आता आम्ही होयसळेश्वर मंदिर इथं आलेलो आहोत हळेबीडू येथे. तर आधी मी इथे आलेली आहे, म्हणजे मी विशू आणि शशांक सर आणि त्यांची मिसेस. तर आम्ही असे 4 जण इथं आलेलो होतो साधारणतः 2 वर्षांपूर्वी. तर त्यावर मी माझ्या चॅनलवर ह्या मंदिराचे सगळे व्लॉग आहेत, म्हणजे होयसळा ट्रिपचे सगळे व्लॉग आहेत. साधारणतः 4 व्लॉग आहेत, तर ते तुम्ही नक्की बघा. कारण आता ह्या व्लॉगमध्ये हे सगळं मी शूट करणार नाही आहे. वर मी लिंक देते तुम्हाला इथे, तर ती लिंक क्लिक करून होयसळेश्वर मंदिराचं हे प्राचीन वैभव तुम्ही नक्की आवर्जून बघा. तर आता आम्ही आज जातोय आणि निवांत पुन्हा एकदा मनसोक्त हे मंदिर पाहून घेतोय. तर मंडळी, आमचा हा व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अर्थातच आमचं क्षितिज रेषा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात ह्या सहलीच्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.